आता जे माझ्याकडे मुलं येतात, ते विचारतात, "महाराज तुम्हाला काय आणू खायला वगैरे?" मी बोलतो, "फळं आण, नाहीतर सुकामेवा आण" म्हणतो. का म्हणतो हे? कारण ते तेवढ्या आवडीने विचारतात मला, "काय आणू महाराज?" म्हणून. मी काय इथे तुमचं पार्सल काय म्हणे ते हॉटेलमध्ये सगळं मिळतं ना तुमचं, पिझ्झा, बर्गर ते काही मी खात नाही मुळात. आताचे गुरु लोकं खातात पण ते. कोण? ज्यांना दिखावा करता येतंय. मला येत नाही. जे आहे ते आहे माझं इथे. काय आणू? मी बोलतो, "मेवा आण, काहीतरी मिठाई आण" बोलतो, "फळं आण" म्हणतो. आणतात ते. हसतात पण कधी-कधी. अशी त्यांची मस्करीसुद्धा करतो मी. "काय रे, तुम्ही माझ्याकडे यायच्या अगोदर तर खात होता पिझ्झा, बर्गर वगैरे. आता नाही का तुम्हाला जात ते?" त्यावेळेला बोलतात, "तुम्ही सुधारला, आम्हाला सुधरवला, आम्हाला सुधारणा करण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन दिला. आम्हाला पदोपदी तुम्ही घडवला, पदोपदी आम्हाला वरडता. का? तर आम्हाला चांगले संस्कार घडण्यासाठी, जे आमचे आई-वडील सुद्धा आम्हाला देता आले नाही आणि आम्ही घेता पण आले नाही. ते संस्कार द्यायचं म्हणजे आई-वडील आता बिझी कशामध्ये? कमवण्यामध्ये. मुलांकडे कुठे ते वेळ आहे? बिलकुल वेळ नाहीये. मुलांना पण वेळ नाही, आई-वडिलांना पण वेळ नाहीये. का वेळ नाहीये? कारण सगळे बिझी लाईफ, बिझी शेड्यूल जगत आहेत पैसे कमवण्याच्या माध्यमातून. अरे संस्कार देण्यासाठी, संस्कार घेण्यासाठी तिथे व्यक्ती हवा ना, तरच संस्कार घडतंय, देता येतंय, चालतोय मनुष्य. नाहीतर कसं चालणार आहे? आता माझ्याकडे येणारी मुलं आहेत, कॉलेजची पण असतात, लग्न झालेली पण आहेत. आता मध्यामध्ये असंच एक फौजदार तुमचा फौजदार हां. फौजदाराने मला मुंबईतून फोन केला होता. महाराज एक 50 वर्षापूर्वी एक इसम काहीतरी करून गेला होता. काय करून गेला होता? काहीतरी गुन्हा करून गेला होता म्हणे. त्याच्यानंतर माझी मुलं त्यांना भेटली. मग माझी मुलं बोलली, "महाराज आलेत, 4.5 वर्ष झालेले आहेत." "हो का?" मग ते बोलले, "आम्ही येतो" म्हटले. मग तो येऊन उभा राहिला. तर मी म्हणलं, "उभा राहा रे, जीवनपर्यंत तुला उभाच राहायचं रे," असं म्हटलं. त्यावेळेला बसला खाली. त्याचे 2 कॉन्स्टेबल असतात, हवालदार, फौजदारचा हवालदार बसले. काय तुमचं एक-एक नाव आहे ना त्याच्यात, पोलीस म्हणे, काय कॉन्स्टेबल म्हणे, काय-काय नाव आहेत. ते मला विचार करून बोलावं लागतं. पहिले फौजदार होते, हवालदार होते. ते बोलतोय मी. आता नवीन-नवीन शब्द आहे ते. शिकतोय तुमच्या विश्वामध्ये येऊन मी पण शिकतोय, बऱ्याच गोष्टी शिकतोय. पिझ्झा कशाला बोलतात, बर्गर कशाला बोलतात. पण मी खात नाही हां बाबांनो. बघतो, काय आहे रे पिझ्झा, बर्गर? ज्यावेळेला मुलं येतात ना, त्यावेळेला बोलतात. महाराज त्याच्यात कांदा घालतात म्हणे आणि काय ते कोबीचं एक तुकडा काय-काय घालतात म्हणे. हो का? त्यानंतर मी म्हणतो, "काय रे बाबांनो, ते फार चविष्ट असतं का?" विचारतो. त्यावेळेला बोलतात, "हां, फार चविष्ट असतंय." त्यावेळेला मी एकच बोलतो, "अरे आईच्या हाताच्या जेवणापेक्षा जास्ती चविष्ट नसतो रे हे बाबांनो." "हो महाराज, पण आमच्या आईला बनवायला पुरसत नाही." कशामुळे विचारतो. जिमला जायला लागतंय आईला, किटी-पाटीला जायला लागतंय, नोकरीला जायला लागतंय. "हो का रे बाबा, एवढी बिझी झाली का?" आई विचारतो. मग मी म्हणतो, "एक काम करा, तुम्ही शिकून घ्या ना स्वयंपाक आईकडनं, आई कसं बनवते. भाजी-पोळी खावा, डाळ-भात खावा, त्याच्यावर साजूक तूप घाला. ते अंगाला सुद्धा लागतं आणि बुद्धीसुद्धा तीक्ष्ण होते." का? तर घरातलं जेवण चांगलंच असतंय. शुद्ध चाराने बनवलेलं असतंय. बाहेरचं जेवण कोणत्या मलिनताने बनवलेलं असतं तुम्हाला माहीत आहे का रे? त्याचे आचार-विचार असतात ना रे बनवताना. मग जसं अन्न खाईल तसे आचार-विचार माणसाचे घडतात ना. "हो महाराज, तुम्ही बरोबर बोलताय" म्हणतात मुलं.
मग त्यावेळेला मी त्यांना स्वयंपाकसुद्धा सांगून देतो, कसं करायचं म्हणून. करतात सुद्धा माझी मुलं ती. "काय करायचं महाराज? कशी भाजी करायची?" विचारतात. आणि माझी भाजी बनवण्याची पद्धत ती वेगळी आहे. त्याच्यात साधं तिखट येत नाही, आंबट येत नाही, तुरट येत नाही, खारट येत नाही. का? तर सात्विक भोजन आमचा इथला. तर सात्विक भोजनच सांगतो माझ्या मुलांना. ते सात्विक भोजन केल्यामुळे त्यांचे आचार-विचार, त्यांचे बोलणं, चालणं सगळं शुद्ध होतंय. तसंच करून खातात माझी मुलं आता. जे माझ्याकडे येतात, जे माझ्यावर विश्वास ठेवले, जे माझ्यावर प्रेम करतात ना, ते तसंच सात्विक भोजन ग्रहण करतायत. जे वर्षानुवर्ष काय ते पिझ्झा, बर्गर खात होते ना ती मुलं. आज एकदम सात्विक आहेत. सात्विक राहतात, सात्विक चालतात, सात्विक बोलतात. चालतात म्हणजे कसं सात्विक? ते आचरणं त्यांच्या जीवनात आणलेत त्यांनी. पहिलं त्यांचे धांगड-धिंगा होते. पहिलं अर्धे-अर्धे कपडे घालायचे मुली असू दे. मुलं पण काय ते मुलं आता अर्धे-अर्धे कपडे म्हणजे कसं सांगतो तुम्हाला. ते काय पॅन्टामध्ये काय ते तुमचं काय ते तुमच्या सुरीने कापलेलं का काय माहिती गुडघ्याजवळचे असे कपडे घालत होते. मी बोलल्यानंतर बंद केले. आता सभ्य कपडे घालतात, एकदम सभ्य येतात. पहिलं काय ते केसाची कटिंग करायचे म्हणे, कोणती वेगळे-वेगळे कटिंग बोलायचे मला, "महाराज असं केलं, तसं केलं." मी बोलायचे, "सभ्यतानाने कापा रे केसं. जे शोभेल, जे सनातनमध्ये आहे तसे करा रे," म्हणायचो आणि तसे करतात आता. एकदम साधे, घरगुतीसारखे राहतात. पहिलं काय ते तुमचे केस रंगवायचे लाल-लाल आणि कसं तरी वाकडे-तिकडे कुत्रे ते काय उंदीराने कुतरलेली केसं तशी. आता तसं काही नाही. आता सभ्य राहतात. सभ्य सगळं त्यांचं राहणं-मान, वागणं, बोलणं, चालणं. आता आई-बापाचं रात्री झोपताना पाया पडतात. आई-बापाचे हातपाय दाबतात. एक संस्कार आई-बापांनी दिलं पाहिजे पण देत नाहीयेत. वेळ काळानुसार कमायला जातात आई-वडील. मुलांना वेळ नाही. आई-वडील घरी आले तर मुलं बाहेर. मुलं असले तर आई बाहेर, बाप बाहेर. हे असं जीवन आहे माणसाचं. अरे एवढा पैसा कशाला पाहिजे? अन्न, वस्त्र, निवारा त्याच्या पलीकडे कोणताही पैसा तुम्ही कसंही कमवा तो विष आहे जीवनात. हे माहिती आहे का तुम्हाला? काय करणार एवढा पैसा कमवून? ज्याच्यात संस्कार नाही, धर्म नाही, आचार विचार शुद्ध नाही, खाणं अन्न शुद्ध नाहीये. काय ते नंतर रोगराईलाच घालायचं ते पैसे. नंतर अकाल मृत्यूलाच घालायचे ते पैसे. ते पैसे कोणाच्या उपयोगाला येत नाही ते. तुम्हाला वाटत असेल भौतिक सुख मी विकत घेईल त्याच्यात. पण त्याच्यात मानसिक सुख कुठेच मला दिसत नाहीये. आता जे येतात ना माझ्याकडे, मानसिक सुख मला कुठेच दिसत नाहीये. फक्त त्याच्यात दिखावा भरपूर आहे आणि दिखावा दिसतोय मला त्याच्यात. आडंबरा दिसतोय. पण ते माझं काही उपयोगाचं नाहीये. पण ज्यावेळेला माझ्याकडे अशी मुलं येतात ना, फार कामातून गेलेली असतात. आचाराने, विचाराने, संस्काराने, धर्माने. काही मुलं तर गुटखाही खात होते, तंबाखूही खात होते. माझ्याकडे येईपर्यंत. म्हणजे आल्यानंतर जसं मी त्यांच्यात सुधारणा आणलो, गुटखा बंद केले, तंबाखू बंद केले, तुमचं काय ते सिगारेट बंद केले. आता व्यवस्थित चाललेलं आहे. येतात, फोन करतात. त्यांना ओरडतो, रडतो सुद्धा त्यांच्यासाठी, हसतो सुद्धा, कधी-कधी मस्करी करतो, कधी खेळतो सुद्धा. अशीच माझी लहान-लहान 3 मुलं आहेत. त्यांच्याबरोबर मी खेळत होतो. खेळत होतो म्हणजे काय, पहिले गोट्या खेळत होतो, आता ते चेंडू खेळतो, त्यांची मस्करी करतो. ते काय माझ्यासाठी वृक्षाचं मला पहिल्यापासून आवड. आज पण आहे ते आवड वृक्षाची. मला ती मुलं फुलाची झाडं घेऊन येतात. एक 10 वर्षाचा आहे, एक 7 वर्षाची आहे, एक 12 वर्षाचा आहे आणि एक 8 वर्षाची आहे. मल्लू त्याचं नाव आणि गणेश आणि दिव्या आणि एक मणिकंठा. अशी मुलं माझ्याकडे
येत होती खेळायला. चेंडू खेळायचे, तुमचे बॅट खेळायचे. मी बघायचं. मी नाही बघितलो, "महाराज बघा, आई बघा, 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 बघा" म्हणायचे. मी बघत होतो. त्यांना तेवढा आनंद, कारण त्यांच्या आई-वडिलांकडे त्यांना द्यायला वेळच नाही. कमवायला जायचे. गरीब घराचे म्हणजे कसे, आपले घरकाम करायचे त्यांचे आई-वडील. माझ्याकडे गरीब श्रीमंत असं काही नाही, सगळे सारखे आहेत. पण ते मुलं जास्तीत जास्ती वेळ माझ्याकडे काढत होते. मला चेंडू काय आणून देणार आणि काय तुमच्या त्या गाड्या काय बोलतात ते. मी पण लहान होतो तो त्यांच्याबरोबर. गाड्या आणायचे खेळायला, खेळा. मी पण खेळत होतो त्यांच्याबरोबर. तर त्यांच्याकडे, त्यांच्या आई-वडिलांकडे जरा पण त्यांना वेळ द्यायला टाईम नाही. का? पैसे कमवण्यात एवढे बिझी ते आई-वडील. कुली-नाली करणारे. मग माझ्याकडे येतील तर मी त्यांना काहीतरी खायला द्यायचं, काहीतरी त्यांच्याशी थट्टा-मस्करी करायचे. कधी-कधी तर ते काय करायचे, जेवण बांधून घेऊन यायचे माझ्याकडे. "आई तू खा, महाराज तुम्ही खावा." मी खात नव्हतो. का खात नव्हतो तेही सांगतो तुम्हाला. कारण त्यांच्या घरात मांस, मदिरा व्हायचे. लहान-लहान मुलं. ते निमित्त काय झाला, आंब्याचं झाड होतं फार मोठं. आंबे तोडताना मी त्यांना झापलो. "काय रे आंबे तोडता? विचारून तोडावं का नाही? कोणाच्याही झाडात असं तोडू नये बाळांनो, विचारून तोडावं." मग असं करता, करता, करता माझ्याकडे ते पोरं यायला लागली. तसं गोडी वाढली, प्रेम वाढलं त्यांच्यातलं, माझ्यातलं. मग असं करता, करता वर्षभर ती पोरं माझ्याकडे आली. मी चाललोय म्हटलं, उडपी सोडतोय म्हटलं, तर मला गाडी आणि तुमचे काय चेंडू आणून दिले. का दिले? फुलं दिली आणून. "महाराज आई हे घ्या आमची आठवण म्हणून." तुमचं करोड रुपयेसुद्धा, करोड रुपयाचे दागिनेसुद्धा, करोड रुपयाचे कपडेसुद्धा त्या मुलांनी जे भेट दिले ना, त्याच्यासमोर ते सगळं मातीमोल आहे. आजही जपून ठेवलेलं आहे मी ते. ते फुलं, ते चेंडू. म्हणजे मी बाळासारखा होतो, युवांबरोबर युवांसारखा होतो, म्हाताऱ्यांबरोबर म्हाताऱ्यांसारखं होतो. तसं वागतो, तसं राहतो त्यांच्याबरोबर. आता तुम्हाला वाटत असेल देवाला काय आवडत नाही, तो एकदम धर्मयुक्त कर्मात तर देव असतोच असतो, पण देवामध्ये पण बालिशपणा आहे. तो पण खेळतो मुलांबरोबर, तो पण थट्टा-मस्करी करतो. कारण त्यांना कुठे ते वैकुंठात सगळं मिळतंय, कैलासात कुठे हे सगळं आहे? नाहीये ते. कारण मुळात देवाला शरीरच नसतोय ना, माया स्वरूपात असतोय तो. शरीर आल्यावर देवाला सुद्धा वाटतं, झाडातले आंबे तोडू, मुलांबरोबर गोट्यान खेळू, मुलांबरोबर बागडू, देवाला सुद्धा वाटतंय आणि देव करतो पण हां, असं लक्षात घ्या. मुलं आले नाही तर मलाही चैन पडत नव्हतं. त्यावेळेला मी माझ्या मुलांना बोलायचो, "काय रे ते पोरं आले नाही रे अजूनही?" ते बोलायचे, "महाराज येतात." त्यावेळेला मी लहानच होतो त्यांच्याबरोबर, लहानच. मला माहीत असायचं मुलं येणार, येतात. तरी मला बेचैनी, माझी मुलं कधी येतात माझ्याबरोबर खेळायला आणि खेळत पण होतो. शेजारचे लोकं एवढे बघून जळायचे. का जळायचे? कारण ते मुलं अशी माझ्यावर प्रेम करायची. मी सुद्धा त्यांच्यावर प्रेम करत होतो आणि आजही करतोय. आजही माझा आशीर्वाद आहे. ते चांगले मोठे होणार, चांगल्या पदवीवर काम करणार. माझ्यासाठी खायला आणायचे. काय तुमचे चॉकलेट म्हणतात ते. चॉकलेट कधी, कधी ते कुरकुरे, "घ्या तुम्ही खावा." मी काही ते खात नाही. पण मी ठेवून घेत होतो. "नाही तुम्हाला दिलं तुम्ही खावा." ते निरागसपणा, ते प्रेम, ते वात्सल्य, त्या मुलामध्ये ना छक्के-पंजे करण्याचं काय भाव, ना कोणाचं वाईट करण्याचा हेतू, ना कोणाच्याबद्दल ईर्ष्या,
एवढे निरागस अशी भक्ती करा देवावर करताना. असं तुम्ही या, देव पण स्वीकारतोय. अशी ती माझी 4 मुलं. अशी अनेक मुले पण आहेत. पण ती मुलं वेगळी, ही मुलं वेगळी. का माहितीये का? कारण ह्यांच्यात काहीही छळ नाही, कपट नाही, काय नाही. दिवस-रात्री आई महाराज, आई महाराज. रात्री गेलं तरी येणार खिडकीजवळ, बोलवणार, "आई मी आलो. आई मला आंबे पाहिजे. आई मला हे पाहिजे. आई मला ते पाहिजे." मलाही आनंद. मलाही त्यांच्याबरोबर खेळायला मजा येत होती. मला एक काम करायला द्यायचं नाही. सगळं मी करतो. महाराज मी करतो. मी कुंड्या लावतो. मी झाडं लावतो. मी करतो. सगळ्यात मी पुढे येते पुरं. "आई तू बस. महाराज तू बस. बघ. मी करतो तू बस बघ." एवढं त्यांचं प्रेम माझ्यावर. आणि देव विसरत नाही. का माहिती का? कारण त्यांच्यात जे भाबडेपणा, भोळेपणा, जसं गोरख कुंभार, मीरा, भक्त प्रल्हाद, चोखमेळा, असंच प्रेम करतो देव. निरागस, निष्पाप. देव सुद्धा बाळ होतोय तुमच्याबरोबर. तो सुद्धा खेळतोय. देव सुद्धा हळवा होतोय आपल्या बाळांसाठी, आपल्या भक्तांसाठी. का होतो? कारण ते तेवढं प्रेम करतात देवावर. देव सुद्धा तेवढं प्रेम करतोय त्यांच्यावर. अंतरच राहत नाही भक्तात, देवात. एक जीव होऊन जातात ते. देव कोण आहे, भक्त कोण आहे कळतच नाही त्याच्यात. एवढा लळा लागतोय देवाला भक्ताचं. देव पण भक्ताशिवाय राहू शकत नाही आणि भक्त पण देवाशिवाय राहू शकत नाही. अशी माझी एक एक मुलं आहेत. त्यांचं सांगताना मला फार आनंद वाटतंय, हेवा वाटतंय. अशा ह्या कलियुगामध्ये अशी पण माझी चांगली मुलं आहेत. काय कुकर्म करतायत? का करतायत? कारण त्यांना संस्कार नाही, धर्म नाही घरात, काय नाहीये. जसं द्याल तसं मनुष्य घडत असतोय. तुम्ही काय देता त्यावरनं मनुष्य घडत असतोय पदोपद. तुम्ही चांगलं द्याल तर चांगलं परत मिळेल. वाईट द्याल तर वाईट परत मिळेल. पण ते तुमच्यावर निर्धारित आहे. तुम्ही काय देता कोणाला. खारट दिला तर खारट मिळणार आहे. आंबट दिलं तर आंबटच भेटणार आहे तुमच्या जीवनात. गोड दिला तर गोडच भेटणार आहे. तशी भक्ती आहे. देवाबरोबर छक्के पंजे बिलकुल चालत नाही. देवाला कळतंय काय करतात, काय नाही करत. कारण देव सगळ्यांना समान बघतो. देवाला ना कोण शत्रू आहे, ना कोण मित्र आहे. कारण देवाची सगळ्या विश्वातली पशु, पक्षी, निसर्ग, मनुष्य सगळी मुलं आहेत. पण तसा भाव प्रत्येक मनुष्यामध्ये देवासाठी निर्माण झाला पाहिजे. देव माझा आहे. देवाशिवाय मी जगू शकत नाही. असा भाव ज्या दिवशी तुमच्यात निर्माण झाला ना, देवात आणि तुमच्यात एक वारा जायचे एवढं सुद्धा जागा शिल्लक राहत नाही. तेवढं देव तुमच्यावर प्रेम करतो. त्यासाठी तुम्हाला देवाकडे एक पाऊल जाणं गरजेचं आहे. 100 पावलांनी देव तुमच्याकडे येतो. सगळ्या मनुष्याला अधिकार आहे देव प्राप्त करण्यासाठी. देवाने कोणालाही बंधन केलेलं नाहीये. देवानं कोणाशीही दुजाभाव केलेला नाहीये.
देवाला जातीचं घेणं देणं नाहीये, रूपाचं घेणं देणं नाहीये, रंगाचं घेणं देणं नाही, श्रीमंत भिकारी असं काही देवाला घेणं देणं नाही. देवाला सगळी मुलं सारखी आहेत. पण तुम्ही येणं गरजेचं आहे देवाकडे. देवाला प्रेम करणं गरजेचं आहे. कोणती अपेक्षा ना ठेवता निरागस लहान नवजात शिशूसारखं देवावर प्रेम करा. देवसुद्धा तसंच आईसारखं, बापासारखं तुमच्यावर पूर्ण विश्वाचं सुख निछावर करून टाकतोय. हे तुमच्या हातात आहे. तुम्ही देवाकडे कसं जाता? छक्के पंजे करत जाता का नवजात शिशूसारखं जाता?